तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही प्रवास करणार आहोत बांदा टू बाळूमामा. तर आम्ही आता गाडीत बसलो. आम्ही चाललो आहे बाळूमामाला आणि गाडी सुटते बांदातनं ठीक 8:30 वाजता. तुम्ही पण जाऊ शकता. तर आम्ही आता वाटेत थांबलो आहोत आंबोली इथे चहा पाण्यासाठी, कारण थंडी जास्त असल्यामुळे चहाही लागतेच प्रत्येकाला. माझ्या कॅमेऱ्यात तुम्ही भारी दिसतले. तर आता मी परत पुढे निघालो जाण्यासाठी. गाडी जाऊन बसलेलो. गाडी बघा कशी कचाकच भरलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता गाड्या कुठून लांबून लावलेल्या आहेत, कारण खूप जास्त गर्दी असते अमावस्येला. तर आता आम्ही बाळूमामाच्या इथे क्षेत्र आज्ञापूर इथे पोचलेलो आहोत. तर गर्दी तर तुम्ही पाहू शकता आणि लांबून लांबून दुकानं लागलेली आहेत. अजून खूप अंतर आहे चालण्यासाठी आणि ही भरपूर गर्दी आहे. तर हे प्रवेशद्वार आहे. इथून आतमध्ये गेल्यावर रांगा लागतात. तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे ती, आणि अशी इथून रांग लावून आतमध्ये दर्शनासाठी जायला मिळेल. पण नाही म्हणजे अर्धा तास लागेलच पाहिलं तर, कारण गर्दीच खूप आहे. तर आतमध्ये काय चाललं हे स्क्रीनवर दिसत होतं, ते तुम्ही पाहू शकता. कारण आतमध्ये गेल्यावर मोबाईल अलाउड नाही, त्याच्यामुळे शूटिंग करता येणार नाही. तर इथे खूप मोठी प्रशस्त बाजारपेठ पण आहे. तिथे तुम्ही काही पण खरेदी करू शकता. खेळणी वगैरे, देवाचं मूर्ती, अंगारा, अगरबत्ती, तेल, नारळ. कारण अगरबत्ती इथे खूप सुंदर भेटते. तर आम्ही थेट पोहोचलो बाळूमामाचा वाडा पाहण्यासाठी, पण काही कारणास्तव वाडा बंद होता, त्यामुळे आम्हाला बाहेरूनच बघावा लागला. त्याच्यानंतर इथे छोटी छोटी मंदिरं आहेत, तिथे पण आम्ही दर्शनासाठी गेलेलो. तर बाळूमामाची आरती सुरू व्हायला सकाळी 5 वाजता आरती सुरू होते, त्याच्यामुळे आमच्याकडे खूप वेळ होता. मग काय करावे म्हणून आम्ही गेलो टाईम काढून चहा नाश्त्यासाठी. तर बाजूलाच हॉटेल आहे, तिथे आम्ही गेलो. तिथे तुम्हाला सुंदर असा प्रकारे नाश्ता भेटतो. तर आम्ही चहा पाणी करून बाहेर निघालो परत आरतीसाठी. तर हॉटेल तुम्ही पाहू शकता, कधी गेला तर जा. तर आरती पाहण्यासाठी आम्ही ब्रिजवर गेलेलो, कारण खाली खूप गर्दी होती आणि काहीच दिसत नव्हतं, त्याच्यामुळे ब्रिजवर गेलेलो. ब्रिजवर गेल्यामुळे काय झालं की आरती पण ऐकायला येत होती आणि ते सगळं तिथे चाललं आहे समोर मंदिरासमोर, म्हणजे ढोल वाजवणे, बाकी काही ते सगळं काही दिसत होतं. तर आरती वगैरे करून आम्ही आलो बाळूमामाची काठी ज्या ठिकाणी आहे, जिथे खांबाला डोकं लावून आशीर्वाद घेतला जातो आणि बाकी काही प्रकार असतात, त्या ठिकाणी. तर सकाळी 7 वाजले होते. 7 वाजेच्या दरम्यान आम्ही तिथे आलेलो. इथे कुठच्याच मंदिरात आतमध्ये जाऊन मोबाईल वापरून शूटिंग करण्यास परवानगी नाही आहे, त्याच्यामुळे काही शूटिंग करता आली नाही आतमध्ये. पण बाकी तुम्ही जाऊ शकता. तुम्ही जाऊन तिथे प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता. खरंच काहीतरी प्रसन्न आणि दैविक शक्ती आहे हे अनुभवायला भेटतं. मी पहिल्यांदाच गेलेली, पण मला खूप छान वाटलं. आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. सकाळी 10:30-11 वाजता आम्ही बांद्यात पोचणार. तर खरंच खूप छान अनुभव आहे. तुम्ही पण विजिट करा बाळूमामाला. शेवटी एवढं नक्कीच म्हणेन, बाळूमामाच्या नावानं चांग भलं.